नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज मी बनवणार आहे मुगाचे डोसे बनवणार आहे. अख्खे मूग 2 दिवसापूर्वी भिजत घातले होते, तर त्याला मोड पण आले थोडे थोडे. ते आता वाटून त्याचे मी डोसे बनवणार आहे. पहिल्यांदाच बनवणार आहे, कधी बनवले नव्हते, काय नव्हते, तर आज पहिल्यांदाच बनवणार आहे. तर चला तुमच्यासोबत मी शेअर करते रेसिपी अख्ख्या मुगाचे डोसे. तर आधी भिजलेत छान आणि मोड पण आलेत. त्याला मोड पण आलेत, छान असे मोड आलेत. आणि आता मी ह्याचे वाटून डोसे बनवणार आहे. चला मग घेतले बनवून. असं बनवलं एकदम बारीक झाले बनवून. बारीक करून घेतले. त्यामध्ये मीठ घालून घेतले, चवीपुरतं मीठ. झालं. 2-3 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे, म्हणजे डोसे कुरकुरीत होतील. तर दळून आणलेलं तांदळाचं पीठ आहे, तर ते घालून घेते आणि मिक्स करून घेते. आता बघू आता कसे होते डोसे. ज्याला गडबड झाले, कधी डोसा बनवते आणि कधी खायचं, त्याला असले पदार्थ खूप आवडते. थोडासा विनो घालणार आहे मी याच्यावरती. अर्धीच पुडी घालणार आहे. ती थोडंसं पाणी ओतायचं विनोवरती. गॅस चालू करून घेतला. तूप घालते थोडंसं त्याच्यावरती. तूप घातलं आणि अजून थोडा वेळ झाकून ठेवते. छान असं तयार झालं. तर प्लेटमध्ये काढून घेते. जेला देते खायला. त्याला भूक पण लागली आणि कधी खायला असं झालंय, कधी बनतंय बघ. खायला लागलाय जय, तर सांगतोय तो कसं झालंय ते. कसं लागतंय रे? चांगले. पहिल्यांदाच केले ना. आज ना मार्केटमधून आंबे आणलेत. तर इकडं हापूस आंबा आणलाय रसासाठी, रस बनवण्यासाठी. कलिंगडे पण आणले आणि इकडं आणले आंबे. तर हे आंबे चुकून खाण्यासाठी आणले. चुकून खायला पण छान वाटतं आंबे, तर चुकून खायला आणायला सांगितलं होतं, तर ते आणलेत. तर मार्केटला जाते, तर मार्केटमधूनच आणलेत. संध्याकाळी आंब्याचा रस बनवणार आहे आणि भाजी चपाती सगळंच. चला संध्याकाळचं पण शेअर करते तुमच्यासोबत मी. चला आता स्वयंपाक करायचा आहे. संध्याकाळ झाली तर संध्याकाळचा स्वयंपाक बनवणार आहे. रस बनवायचा आहे आंब्याचा. नंतर इकडं कुकर लावला आहे डाळ भाताचा. डाळ भात मग लावले कुकरमध्ये. इकडं आंबे घेतले धुवून, आंब्याचा रस बनवणार आहे. आंब्याचा रस बनवण्यासाठी आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि वरची साल हळूवार काढून घेते. जे आतला गाबा कट करून असा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. म्हणजे मिक्सरला वाटून घ्यायचा आंब्याचा रस. मार्केटवरूनच आणला होता. हापूस आंबा आणला होता रसासाठी, आणि खाण्यासाठी साधा आंबा आणला होता. चुकून खायला पण खूप आवडतं. तर सगळ्या आंब्याचा पल्प असा काढून घेतला आणि कोईला पण थोडासा रस राहिला होता, तर ती कोई धुवून घेतली आणि तेच पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं, वाटून घ्यायचं.
आंब्याचा पल्प बारीक झालाय, त्याच्यामध्ये दूध घालून घेतलं आणि वाटताना आधी साखर पण टाकून घेतली होती, म्हणजे आंब्याचा पल्प पण बारीक होईल आणि साखर पण बारीक होईल. आणि आता नंतर दूध घालून रस बनवून घेतला. झालाय आंब्याचा रस असा तयार. तर घट्ट असा दाटसर असा मी आंब्याचा रस बनवून घेतलाय. पाणी थोडं सुद्धा घातलं नाही, फक्त दूधच घातलं. नंतर मी घेते चपात्याचं पीठ मळून. मिस्टरांचा रविवारचा उपवास असतो, तर संध्याकाळच्या रविवारी संध्याकाळी चपात्याच असतात. मधल्या वारी काय असं भाजी चपात्या काय शिल्लक असल्या तर 1-2 भाकरी होत्यात, पण रविवारी असा सागर संगीत असा स्वयंपाक बनवावा लागतो. तर आता मी भाजी बनवणार आहे वांग्याची. त्यासाठी कांदा आणि टमाटा बारीक चिरून घेतला. तेल ओतून पॅनमध्ये तेल ओतून कांदा छान असा भाजून घेणार आहे आणि नंतर मग टमाटा पण भाजून घेणार आहे. कांदा आणि टमाटा भाजतोय तोपर्यंत मी इकडं वांगे पण चिरून घेते पटपट. आजचा साधा सिंपलच स्वयंपाक होता. वरण भात, वांग्याची भाजी, चपाती आणि रस असा स्वयंपाक होता. कांदा टमाटा पण छान असा भाजून झाला आणि इकडं वांगे पण चिरून झाले. आता त्याच्यामध्ये कांदा टमाटा भाजलाय, त्याच्यामध्ये मसाले घालून घेते. धना पावडर, हळद पावडर, मिरची पावडर आणि मसाला आणि मीठ घालून घेतलं आणि वांगे धुतले आणि त्याच्यामध्ये घालून घेतले. आणि इकडं कुकर पण थंड झाला होता. आता वरणाला फोडणी देते. अधूनमधून भाजीला पण मिक्स करते, हलवते. इकडच्या गॅसवरती पातेलं ठेवलंय, त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली, लसूण मिरची, नंतर हिंग घातलं, थोडंसं हळद धना पावडर घालून घेतलं आणि छान असं हलवून त्याच्यामध्ये शिजवलेली डाळ घालून घेतली आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तशा पद्धतीनं पाणी ओतून घेतलं. नंतर तिकडं भाजी पण तयार झाली होती. इकडं फोडणी देऊस तर तिकडं भाजी पण तयार झाली. वरणाला उकळी येण्यासाठी तिकडच्या गॅसवरती ठेवलं आणि इकडच्या गॅसवरती मी चपात्या बनवते. तर आता पटपट चपात्या बनवून घेते. आज आहे फादर्स डे, तर अजयनी केक पण आणलाय फादर्स डे सेलिब्रेशन करण्यासाठी. कधी नव्हते केलं ह्याच्या आधी, पण ह्या वर्षी त्याच्याकडे पैसे होते तर तो म्हटला मी घेऊन येतो केक. त्यानिमित्ताने खाणं पण होईल सगळ्यांचं आणि फादर्स डे साजरा पण होईल. तर माझा सगळा स्वयंपाक झाला आणि इकडं घासून घेते स्वयंपाकाची भांडी. दुपारपासून नंतर स्वयंपाकाची भांडी होती ती घासायचं माझं चालू आहे. इकडं झाली पण भांडी घासून आणि भांडी घासल्यानंतर मी असा बेसिंग स्वच्छ घासून घेते, म्हणजे स्वच्छ वाटतो घासल्यानंतर. आणि आता सगळा स्वयंपाक ही झाला. वरणाला पण उकळी ही आली. आता देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी ताट तयार करते. चपात्या घेतल्या 2, नंतर वांग्याची भाजी, रस, वरण भात आणि भातावरती थोडंसं तुपाची धार घातली. किरणनी कुरड्या आणि पापड्या तळल्या होत्या, ते पण ताटामध्ये घेतलं. झाल्या आता ताट पण तयार करून. आता देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग नंतर फादर्स डे सेलिब्रेशन करायचं. तर झालं माझं सगळं. आज आहे फादर्स डे, तर इकडे आणलाय केक दे मी. इकडे बसलंय तन्मय, सासूबाई. केक कट करायचं आता फादर्स डे, तर ते घेऊन आलं की पप्पा बरोबर.
पहिल्यांदाच केला फादर्स डे साजरा, आणि नंतर फादर्स डे साजरा केला, केक कापला, केक खाल्ला, नंतर जेवण केलं, भांडी ही घासून आता व्हिडिओचा एंड करते. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून. धन्यवाद.